आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गिरिजा आता बरोबर या सगळ्यामध्ये अडकली. हो कळलं रे माका. ऐका लय वाईट वाटलं शिल्लक ना. हे सगळं ऐकून तुम्हाला वाईट वाटतंय? हो बाबा, उलट तुम्हाला आनंद व्हायला हवा. हो तुका आनंद झालो ना. झाला तर मग हो मला इतका आनंद झालाय ना, म्हणजे काय करू आणि काय नको असं झालंय. आता आहे ना, तिथं जे काय पुढे होणार आहे ना ते देवालाच माहितीये फक्त. बाबा इतका आनंदाचा दिवस आहे, तर आज तरी पैसे द्याल का मोबाईल घ्यायला? अरे हो हरवलात ना. तुका मोबाईल घेऊचा ना. पैसे देऊ काय तुका? हे घे मस्त पैकी मोबाईल घे जा. 50 रुपये मोबाईल घ्यायचाय? मोबाईलचा कव्हर नाही घ्यायचाय? खेळण्यात घे ना. मस्त मस्त मजा येते घे. बाबा हे बघा, फालतूगिरी करू नका. म्हणजे मोबाईल होय ना तुका. तू काय म्हटलंय माका खरं होय म्हणा. नको. गिरिजा मयेकर आता बस जेल मध्ये खडी फोडत शिरला कानात. काय सोडवायला आलात का तिला? हो आमचे वकील येतात. साहेब थोडं बोलायचं होतं तिच्याशी. बोलू शकतो का? हो फक्त 5 मिनिट. थँक्यू. आणि हो दोघांपैकी एक जण. किरण तू भेट ताईला जा. गवस किती वाईट झालं ना गिरिजा सोबत. तेच ना, एवढं करतं का कोणी? ती बाई पण अतिच करत होती. हो गिरिजा सिस्टर खूप चांगले आहेत. त्यांच्यासोबत असं घडायला नको होतं. हे आता तर तिला ना पोलीस घेऊन गेले. कसं वाटत असेल ना त्या बिचारीला. काय हा काय गप्पा काय मारताय इकडे? सर तुम्हाला माहितीये गिरिजाला ना पोलीस घेऊन गेले. हो सर. आणि तिच्या गळ्यात ना चपलांचा हार घातलेला व्हिडिओ पण खूप व्हायरल झालाय. हो बघू कशी. हो काय हा शी किती वाईट झालंय. सर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला तर तुम्ही बघितला नाही का? अच्छा म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ व्हायरल करताय. डिस्गस्टिंग. हा आणि तुम्ही लोक बघताय आणि गप्पा मारताय त्याच्यावर. अरे सिटी हॉस्पिटलचं काही रेप्युटेशन आहे. आणि तुमची कलिग आहे ना ती मिस हेड नर्स गिरिजा मयेकर. तिच्याविषयी असं काहीतरी चाललंय आणि तुम्ही बघताय. कसे डिलीट करा मिस्टर वनिता. आत्ताच्या आत्ता हा व्हिडिओ डिलीट करा. ओ हेड नर्स मिस गिरिजा मयेकर अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. कळतंय तुम्हाला? आणि तिच्याविषयी असं काहीतरी चाललंय आणि मला नाही पटलंय. एका चांगल्या मुलीबरोबर हे असं घडतंय. मला नाही पटत आहे. मी तर सहनच करू शकत नाही. खरंच खूप वाईट झालंय. सर गिरिजाविषयी एवढं चांगलं बोलतात. हे कसं झालं? नाही मला बघायला हवं.
व्हिडिओ का नाही फॉरवर्ड करताय ते न्यूज? अरे ओ हा न्यूज. अरे कॅमेरा तिकडे घे, तिकडे घे. अरे मी होतो ना तिकडे. अरे काय फालतू कॅमेरामन आहे. मी होतो मागे ना गिरिजाच्या. घेतला असता माझ्या शॉट तर काय फरक पडला असता का रे? काय सीन होता. गिरिजा अशी पुढे गळ्यात चपलांचा आहे, मी मागे. मिस केला. फुलासारखी जपणार होतो मिस एडनस गिरिजा मयेकर. नाही तुम्हाला काय त्या बॉक्सर बरोबर लग्न करा, लग्न करा, जा जेलमध्ये. एक मात्र बरं झालं, एडनस मिस गिरिजा मयेकर तेरा 1.25 शेर में आलाय. पण मी आता हॉस्पिटलमध्ये एकटा काय करणार? सगळ्या उदास गजल ऐकायला लागतील मला, कारण तू तिकडे जेलमध्ये डास मारत बसली आहेस ना. बघ माझी आठवण येते का? बघ माझी आठवण येते का? कम इन. सर व्हिडिओ डिलीट केला? केला. तुम्हाला खरंच त्या गिरिजाबद्दल वाईट वाटतंय? का? काय काय अवस्था झाली होती तिची? गळ्यात चपलांचा हार, सगळेजण ओरडताय गिरिजा, हाय हाय गिरी. पावलं नाही हो मला. सर म्हणजे तुम्ही तेव्हा तिथे होता? लाईव्ह बघितलं मी. मग सर तुम्हाला वाईट का वाटतंय? तुम्हाला चांगलं वाटायला पाहिजे ना. ही कशी वागली सर तुमच्या सोबत? मी कधी म्हणतो मला वाईट वाटलं? सर तुम्ही आता म्हणालात ना तुम्हाला वाईट वाटलं म्हणून. देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही खरंच चाळणी घेऊन गेला होता की नाही? खरं सांगा, लाजू नका. बिंडो काढता हो तुम्ही. मी काय म्हंटल मगाशी? वाईट झालं गिरिजांबरोबर. असं व्हायला नको होतं त्यांच्या बरोबर. मी कधी म्हंटल मला वाईट वाटलं? अय्या हो, तरीच मी म्हंटल सर त्या गिरिजाबद्दल तुम्हाला काय वाईट वाटेल? इतके वर्ष काम करताय माझ्या बरोबर, एवढूसही माझ्यातली हुशारी घ्यायला जमली नाही तुम्हाला. मला कुठे वाईट वाटणार आहे? आत्मा असा खुश झाला होता ते बघून. हा पार्टी करायची वाटली असती. तर मग आता पुढे पुढे हे बघा, 4 चौघात जेव्हा गिरिजाचा उल्लेख होईल ना तेव्हा आपण खूप दुःखी असल्यासारखं दाखवायचं. कसं दाखवणार म्हणून? खूप दुःख झालं. दुःखी ना, चेहऱ्यावर थोडं तरी दुःख आणा. तर हे बघा बघा, जमतंय तितकं करा. जाम खुशालक्या मारायची ना आपल्यासमोर. माझी माणसं अशी आहेत, माझी माणसं अशी आहेत. त्याच माणसानी केसानी गळा कापलाय. काय ऐकत काय उभे राहिले ते? संगीत रामायणाचं झालं सगळं. मला एक सांगा, डिलीट केला होता व्हिडिओ? हो ना. आता डीन सरांपर्यंत कसा पोहोचणार तो? मी दाखवते ना. निघा, कोणी भेटलं तर कसं आहोत आपण? दुःख. जा.
हेड मिस गिरिजा मयेकर. मी सुचित्रा मयेकरांचं काय होणार? तिची तर रडून रडून हालत होईल. हा, दोन चिवरी मी आहे ना, मी देईन तिला खांदा रडायचा. उगी 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 उगी. कमाल आहे, कमाल. आई आई प्लीज सांभाळा ना स्वतःला. कळतंय हो मला, पण असं सतत रडत राहिला तर तब्येत बिघडेल ना हो तुमची. वासंतीताई. महेशराव, तुम्ही तरी माझ्या बायला सोडवून आणावं. तिने काय नाही केलं. हो तुम्ही शांत व्हा आधी. आम्हाला माहितीये गिरीजाने काहीही केलेलं नाहीये. माहितीये ना तुम्हाला. आपण सोडवा ना माझ्या बायला. आई अहो असं काय करता? सांभाळा ना स्वतःला, नका रडू. प्रवळणात माझ्या पोरीच्याच नशिबी असं का लिहितोय काय माहिती. वासंतीताई, अहो नका काळजी करू. गिरिजाची यात काहीही चूक नाहीये. ती नक्की सुटेल यातनं. आपण तिला सोडू, सगळे प्रयत्न करू, मोठ्यातला मोठा वकील उभा करू, पण आपण गिरिजाला नक्की सोडू. आणि आता ती फक्त तुमची मुलगी नाहीये, आमचीही मुलगी आहे, आमच्या घरची होणारी सून आहे. नक्की सुटेल ना माझी बाय. हो अहो नक्की सुटेल. त्यानंतर काय? म्हणजे तिच्यावर लागलेला डाग कसा पुसणार आपण? अहो असं का बोलताय? अहो लोक तर बोलणारच ना. पोरीची जाते, एकदा डाग लागला की लागला. आता लोक सारखे टोचून बोलणार माझ्या बायला. पण आपण लोकांकडे का लक्ष द्यायचं? आपण नाही देणार हो, पण बायचं काय? काय वाटेल हे सगळं ऐकून? माझी बाय परत ताटमानाने जगू शकेल काय? नक्कीच. गिरिजा खूप स्ट्रॉंग आहे. ती हे सगळं नक्की निभावून येईल, मला खात्री आहे. पण मी ना त्यांचं काय? लोकांचं हे असलं बोलणं ऐकल्यावर त्या स्वीकारतील का माझ्या बायला? वसंतीताई असा नका विचार करू. विक्रांत आणि गिरिजाचं नक्की लग्न होईल आणि ती आमच्या घरची सून होईल. महेशराव खरंच काहीतरी करावं. माझ्या बायला यातून बाहेर काढा. वसंतीताई नका काळजी करू. अहो विक्रांत आणि गौरव तिला नक्की घरी घेऊन येतील. नका टेन्शन घेऊ. आई नका काळजी करू, ताई येतील. गिरिजा, विक्रांत, 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 मी काही केलेलं नाहीये.
मी नाही मारलं त्या मुलाला. प्लीज तू त्यांना सांग विक्रांत, मी निर्दोष आहे, मी काही केलेलं नाहीये. प्लीज गिरिजा शांत हो. हे बघ मला माहिती आहे तू काही केलेलं नाहीयेस. माझा विश्वास आहे तुझ्यावर गिरिजा. विक्रांत मला नाही राहायचंय, मला नाही थांबायचं इथे. प्लीज मला नाही थांबायचं इथे. गिरिजा मी तुला इथून बाहेर काढणार. हा आजपर्यंत तू खूप केलं सगळ्यांसाठी, माझ्यासाठी सुद्धा. आता मला करू दे, काळजी नको करू. हा गिरिजा, अगं गिरिजा नको ना रडू. अगं तू रडलीस तर माझं काय होईल गिरिजा? मी आहे ना, काळजी नको ना करू तू प्लीज. शांत शांत विक्रांत काहीतरी कर प्लीज. कशी आहेस? नाही रडू नकोस प्लीज. काय झालं? वकील भेटले? अरे वकील म्हणाले आज बेल होणार नाही. का? अरे त्यांना सांग ना अजून प्रयत्न करायला. विक्रांत त्यांनी सगळे प्रयत्न केले, आज खरंच बेल होणार नाही. 2 दिवस कोर्ट बंद आहे, कोणी काहीच करू शकत नाही. मला नाही राहायचं इथे. विक्रांत मला बाहेर काढ प्लीज. मला नाही राहायचं इथे. विक्रांत मला जेलमध्ये नाही राहायचंय, मला बाहेर काढतो. गिरिजा शांत शांत. हे बघ मी वकिलांची परत बोलेन, सगळं नीट होईल, काहीतरी होईल गिरिजा, काळजी नको करू. मी बोलू, मी बोलू वकिलाशी. मी बोलते त्यांच्याशी, मी त्यांना सगळं खरं खरं सांगते. काय झालं होतं तो मुलगा आला आणि ऍक्सिडेंट झाला होता. मी खरं खरं सांगते विक्रांत. गिरिजा हे बघ तुझी मनस्थिती मला माहिती आहे, पण आपल्या वकिलांना ना सगळी परिस्थिती माहिती आहे गिरिजा. माहितीये ना, माहितीये ना. मला बाहेर काढ विक्रांत प्लीज. तुझा गाडी मला इथून बाहेर काढ. गिरिजा मी पूर्ण प्रयत्न करतो, काळजी नको करू. शांत होतो आधी. भीती वाटते मला, प्लीज मला बाहेर काढ. तुमची वेळ संपली, चला. 2 मिनिटं. अहो आधीच तुम्हाला 5 मिनिटाच्या वरती वेळ दिलाय आणि तशी त्यांना आज बेल मिळणार नाहीये आणि तुम्ही एवढ्या वेळ इथे थांबू शकत नाही. ऐका ना. अहो आम्ही लाख ऐकू तुमचं, पण साहेब आम्हाला ओरडतात, त्याचं काय? चला तुम्ही. नाही विक्रांत नको जाऊ, प्लीज नको जाऊ, प्लीज नको जाऊ विक्रांत. गिरिजा मला जावं लागेल, पण तू काळजी नको करू. तुला लवकरात लवकर मी जेलमधून बाहेर काढेल. विक्रांत मला एकटं सोडून नको जाऊ, प्लीज प्लीज नको जाऊ. गिरिजा हे बघ, बी पॉझिटिव्ह, माझ्यावर विश्वास ठेव. लवकरात लवकर तुला जेलमधून बाहेर काढेल. काळजी घे. काळजी. चला. रडू नको. कशा आहेत वासंती ताई? आता का विचारतेस? अजूनही माणुसकी शिल्लक आहे माझ्यात. हो, मग असं असतं तर तू माझ्या सोबत आली असतीस. किती रडत होत्या वासंतीताई माहितीये. तुम्ही गेलात तेवढं पुरेच आहे. नुसता गेलो नाही तर त्यांना सांगूनही आलोय, तुमची लेक नाही तर या घरची होणारी सून अडकली आणि ती लवकरच बाहेर येईल. असा खोटा धीर का दिलात तुम्ही त्यांना? मग काय म्हणायला हवं होतं? जे खरं आहे ना ते सांगायला हवं होतं. खरं तेच सांगून आलोय. गिरिजा लवकर सुटणार आहे आणि ती या घरची सून म्हणून येणार आहे. कशी सुटणार आहे ती? सुटे, त्याची काळजी तू नको करूस. तुम्ही हे भावनेच्या आहारी जाऊन बोलताय. एकदा का गोष्ट कोर्ट कचेरीमध्ये अडकली की लवकर सुटत नाही आणि हे तुम्हालाही चांगलं माहितीये. मला एवढंच माहितीये की मला गिरिजाला लवकरात लवकर यातनं बाहेर काढायचंय. मी काहीही करा, पण गिरिजा या घरची सून होऊ शकत नाही. ती ऑलरेडी सून आहे. हा तुमचा भ्रम आहे. गिरिजा आणि विक्रांतची एंगेजमेंट झाली, विसरलीस तू? एंगेजमेंट झालीये, लग्न नाही. एंगेजमेंट म्हणजे अर्ध लग्नच ना. हो का? अहो मग तसं तर रेश्मा आणि विक्रांतची एंगेजमेंट झाली होती. मग आली का ती आपल्या घरात सून म्हणून? तू उगाच कुठला विषय कुठे नेतेस? नाही, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतेय.
हे बघ, तू रेश्मा आणि गिरिजाची बरोबरी करू नकोस. हे बघा, बरोबरी करण्याचा प्रश्नच येत नाही. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की आता ती गिरिजा आपल्या घरची सून होणार नाही. मी तिला ऑलरेडी सून मानतो. तुमच्या मानण्यानं काही फरकच पडत नाही. कारण सत्य हे आहे की गिरिजा आणि विक्रांतचं लग्न झालेलं नाहीये आणि म्हणून गिरिजा या घरची सून नाहीये आणि ती कधी होणारही नाही. मीना, ते तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. का? खरं बोलले म्हणून लागलं? तू जो युटर्न घेतलायस ना ते बघून लागलं. हीच अपेक्षा होती तुझ्याकडनं मीना. तुम्ही मला काय बोलला होताय? मी लग्नाला तयार झाले होते. झाली होतीस, मनापासून नाही. असं काही नाहीये. असंच आहे. आता तू कितीही पांगून घातलंस तरी सत्य हेच आहे की तू गिरिजाला मनापासून स्वीकारलं नव्हतंस. तुम्ही वाटेल ते बोलताय. आज नाही ओळखत मी तुला. हे बघा, आता तुम्ही वाटेल ते आरोप करताय माझ्यावर. आणि तू गिरिजावर करतेस ते काय? तुला माहितीये की तिने मुद्दाम केलेलं नाहीये. मुद्दाम करू देत किंवा जाणून बुजून करू देत, तिला पोलीस घेऊन गेलेत हे तर सत्य आहे ना. त्याचं काय करू मी? जास्त काही करू नकोस. फक्त एकच कर, गिरिजाबद्दल बोलताना आपल्या सुनेबद्दल बोलतोय याचं भान ठेव. काही झालं तरी गिरिजा या घरची सून होणार नाही.